राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यायला हवेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावरतीच महाराष्ट्राची प्रगती होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर मराठीचा, हिंदुत्वाचा आणि महाराष्ट्र प्रेमींचे मुद्दे सुटतील, अशी काही भावनिक साध महाराष्ट्रातील जनतेला वाटते. मागील 20 वर्षापासून वारंवार ही मागणी पुढे येत होती. मात्र आता 20 वर्षांत मी का स्पेसिफिक म्हणतोय, तर 2005 साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीमध्ये 2009च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक त्यांचे 13 आमदार निवडून आले आणि अनेक महापालिकांमध्ये त्यांचे नगरसेवक निवडून आले. मात्र त्यानंतर या पक्षाला जी काय उतरती कळा लागली ती अजूनपर्यंत ती मिटलेली नाही. म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक आमदार, 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक आमदार, 2024 मध्ये त्यांना खातंही खोलता आलं नाही. हे झालं राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये. आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे 2012 साली ज्यावेळी शिवसेना, जो एक संघ शिवसेना होता, त्या पक्षाचे ज्यावेळी कार्यकारी अध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढल्यानंतर सलग मागील 25 वर्ष ही मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकतोय. आता शिवसेनेने भाजपा युती असल्यामुळेच अनेकदा मुंबई महापालिकेवरती हा भगवा फडकलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2014 साली ज्यावेळी हे दोन्ही पक्ष वेगवेगळे झाले, त्यावेळी सुद्धा निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. 2019चा इतिहास तर आपल्या सर्वांना माहिती आहे की युतीसोबत निवडणूक लढूनही निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये काडीमोड झाली आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले, असा भाजपचा आरोप आहे. आता हे दोन भाऊ एकत्र येतील काय? दोन भाऊ एकत्र आल्यावरती फायदा कोणाचा? फायदा या दोघांचाच होईल आणि तोटा झाला जर समजा यदा कदाचित हे दोघं भाऊ एकत्र आले. यावेळी सर्वात जास्त शक्यता का जास्त आहे? कारण राज ठाकरे यांनी टाळी दिली, त्याला लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जी मुलाखत महेश मांजरेकर यांना राज ठाकरे यांनी दिली, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपला भाऊ म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना राजा बोलतात, त्या राजाने दिलेल्या टाळीला दादू म्हणजे उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली, साधला प्रतिसाद दिला. त्यामुळे आता कोणतेही वाद नाही, अशा पद्धतीचं एक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. आता हे दोन भाऊ एकत्र येतील का? एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. एकत्र यायचं की वेगवेगळेच राहायचं आहे, की पुन्हा एकदा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांना वेगळं व्हावं लागेल आणि महायुतीबाबत सॉफ्ट कॉर्नर असलेला राज ठाकरे यांना तिकडून काडीमोड घ्यावी लागेल. आता एकत्र येण्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा या दोनच भावांना घ्यायचा. त्यामध्ये त्यांचे शुभचिंतक नको, त्यांचे प्रवक्ते नको, त्यांच्या पत्नी नको. हे दोन भाऊ जर एकत्र भेटले तर मला वाटत नाही या दोन भावांमध्ये काही इगो प्रॉब्लेम आहेत. मात्र आता प्रॉब्लेम हा आहे की जर समजा महायुती ला सोडून आणि इकडे महाविकास आघाडीला सोडून जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र येत असतील तर ते पचनी पडेल का? ते पचनी कुणाच्या पडेल का? भाजपच्या. ते पचनी कुणाच्या पडेल का? एकनाथ शिंदेच्या. ही प्रतिक्रिया आल्यानंतर तात्काळ एकनाथ शिंदेची जी देहबोली किंवा ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे हे प्रसारमाध्यमांशी बोलतेवेळी रागावलेले दिसले, ते पाहता या सर्वांचा जो काय गेम प्लॅन होता महापालिकेचा, मुंबई महापालिकेच्या बाबतीत किंवा महापालिका निवडणुकीच्या, तो बिघडू शकतो आणि तो बिघडण्याला कारणीभूत हे दोन ठाकरे बंधू असू शकतील. त्यामुळे आता आपण केवळ शुभेच्छा द्यायला पाहिजे, कारण आपण त्यामध्ये प्रसारमाध्यमांनी जास्त वाहवत जायला नको. कारण दोन्ही बाजूचे जे काही प्रवक्ते आहेत, आता सध्या दोन्ही ठाकरे बंधू हे परदेशात आहेत. दोघेही ठाकरे बंधू 29 एप्रिल पर्यंत मुंबईमध्ये दाखल होतील. त्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे स्वाभाविकपणे राज ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषद होईल, उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषद होईल. एखाद्या वेळी राज ठाकरे हे भेटायला मातोश्रीवर जातील. आता मातोश्री 2 म्हटलं पाहिजे, कारण मातोश्री 1 मध्ये उद्धव ठाकरे राहत नाही. उद्धव ठाकरेंचं संपूर्ण जो काय कामकाज आहे ते जुन्या मातोश्री होतं. त्यांनी त्याच्या समोरच एक टोलेजंग इमारत बांधलेली आहे मातोश्री 2. ते अजूनपर्यंत त्यांनी आपले भाऊ असलेला राज ठाकरे यांना दाखवलेले नाही. तर उद्धव ठाकरे सुद्धा शिवतीर्थावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण राज ठाकरे हे कायम आदरातिथ्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे नवीन बांधलेली जी वास्तू आहे ती आपल्या मोठ्या भावाला दाखवावी, यासाठी दोघांचाही आदान प्रदान, दोघांच्या भेटीगाठी होतील. मात्र या भेटीगाठी खरंच फलप्रूफ होतील का आणि यातून महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या हाती काही लागेल का, हे पाहण्यासाठी पुढील काही महिने
आपल्याला वाटच बघावी लागेल. तोपर्यंत या दोन्ही भावांच्या हे जे काय मराठी मुद्द्यासाठी जे काही येऊ घातलेलं आहे त्यासाठी आपण शुभेच्छा दिलेल्याच बऱ्या. धन्यवाद.